श्री स्वामी समर्थ. आज होता गुरुवार, तर चला म्हणलं आजपासून आपण पण सेवेला सुरुवात करूया. कारण अडचण असल्यामुळे मी तर काही करू शकत नव्हते, पण आजपासून करूया म्हणलं. तर आज गुरुवार पण आला आणि म्हणलं चला आजपासून सुरुवात करूया. तर सकाळी लवकर उठले, अंगण वगैरे सगळं झाडून घेतलं, स्वच्छ केलं, पाणी सडा वगैरे सगळा टाकला होता आणि म्हणलं आता चहा घेऊया. कारण चहापासून जर सुरुवात केली तर पूर्ण दिवस माझा फ्रेश जातो, नाही तर मग असं नुसती मला चिडचिड होती. त्यासाठी मला अगोदर चहा घेतला. आमचे सगळे बाकीचे तर झोपलेलेच होते आणि मी पण चहा घेतला आणि नंतर म्हणलं चला आता 5-6 दिवस झालं देवाकडे मला जाता नाही आलं, तर अगोदर घरात सगळं गोमूत्र शिंपडून घेते. कारण मला एवढं एकखट्टे तर स्वच्छ नाही करता येणार, त्यामुळे फक्त गोमूत्र शिंपडून घेतलं आणि लगेच मग मी देवाकडे गेले आणि म्हटलं चला आता देवपूजा करून गेली. कारण आता 5 दिवस झालं देवाकडं नव्हतं लक्ष आणि सगळं मंदिरावर सगळी धूळ वगैरे सगळे चालले होते आणि माझ्या मुली असल्यामुळं ना सगळं देवाचे देवनं खाली घरी सगळीकडे सांगतात. आणि मग नंतर देवपूजा केली आणि बाहेर बघते तर तुळशीला पण पाणी नव्हतं, सगळी तुळस माझी वाळून गेली. आता म्हणलं आता काय करू, दुसरी लाव, पण मीच त्याच्यातलंच मंजुळानं तुळशी टाकलं तर छोटे छोटे रोप आले. आता बघू ते कसे येतात कसे. ह्या तुळशीला पण परत पानं फुटायला लागले आणि मस्त मग बाहेरची पण तुळशीची पूजा करून घेतली. आता इथं दारात पण छोटीशी रांगोळ काढून घेतली, रांगोळ नाही पण असं लक्ष्मीचे पावलं काढून घेतले बरं का. आणि आता म्हटलं देवपूजेचं पाणी ना आता मी हे दररोज ना झाडाला टाकते आणि आज बघते तर आज मोगऱ्याला पण मस्त कळी लागली बरं का. आणि हा दरवाजानं मला कायम असं दरवाजा बंदच करावा लागतो जोपर्यंत मंदिरात दिवा चालू आहे का तोपर्यंत, नाही तर मग दिवा लगेच विझून जातं त्यामुळं. आणि देवपूजा केली पण मला असं वाटतच नव्हतं की देवपूजा केल्यासारखं, म्हटलं फुलंच नाही. मग काही तर झाडं बघितले आणि मग फुलं तोडायला गेले. आता हे फुलं तोडायला गेले पण या फुलाचं मला नावच माहीत नाही, तुम्हाला जर माहिती तर मला सांगा. नंतर मग तुळशीला पण फुलं वाहून घेतले आणि गणपती बाप्पा होते आमचे त्याला पण वाहिले आणि मंदिरात पण मी फुलं वाहून घेतले. तर आता खरं तर कुठंतरी मला असं वाटायलं की मी पूजा केली, कारण फुलं नसले ना असं कसं तरी वाटतं आणि मन पण एकदम प्रसन्न झालं. बघा त्यात बघा माझी किती छान अशी पूजा वाटत होती ना, एकदम भारी. आणि नंतर म्हणलं आता चला दळण करायचं होतं तर गव्हाकडे लक्षात नव्हतं एवढे दिवस. आताच गहू घेतले बरं का, पण त्याला ना खूप साऱ्या मुंग्या लागल्या होत्या आणि सगळं थोडंफार पीठ व्हायला पण तयारी झाली होती. मग मेडिकलवर लगेच गेले आणि हे पॅकेट आणलं, कारण गेल्या वर्षी पण मी जेव्हा गहू भरले होते का त्यावेळेस मी ह्यात पुढे टाकले होते आणि मस्त मला 2 वर्षे गहू टिकले, एकही किडा झाला नव्हता बरं का. म्हणून ह्यावेळेस पण मी मेडिकलला गेले आणि तीच पुडी घेऊन आले बरं का. काय नाही फक्त थोडंसं कापायचं आपल्याला आणि ती भरमधात टाकायचं आणि वरून परत गहू टाकायचे, मस्त गहू राहतात. नंतर मग शाळेत गेले मुलींना घ्यायला आणि तिथून आल्यानंतर लगेच मला पारायण म्हणजे आज स्वामीचरित्र पारायणाला सुरुवात करायची होती. मग लगेच संकल्प सोडला. तुम्हाला तर माहीतच असं संकल्प कसं सोडायचं असतं, जर नसेल माहीत तर यूट्यूब चॅनलना पूजा लाईफस्टाईल हे नाव सर्च करा, कारण त्या ताईचे खूप छान असे व्हिडिओ येतात आणि ते पूर्ण माहिती देतात. मी त्यांचीच बघून असं स्वामी सेवेला लागली बरं का, कारण त्या खूप छान असं माहिती देतात. आज संकल्प सोडला की लगेच मग मी इथं पहिल्यांदा स्वामी स्तवन घेतलं, नंतर मग एक श्री स्वामी समर्थची घेतली आणि लगेच मग गणपती अथर्व शिष्य बोलले आणि लगेच माझ्या पाठाला लागले. तर असा होता माझा पारायणाचा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडता लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा.